हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर. आज विधान परिषदेत सादर होण्याची शक्यता. विधेयकावरनं गोंधळ होण्याची दाट शक्यता. कायद्याचा दुरुपयोग होण्याची विरोधकांना भीती. विधानसभा निकालापासून तानाजी सावंत मतदारसंघात फिरकलेच नाहीत. उद्योगधंदे सांभाळण्यासाठी आमदारकी हवी असल्याची माजी आमदार राहुल मोटेंची टीका. तर अँजिओप्लास्टी झाल्याची सावंतांच्या कार्यालयाची माहिती. छत्रपती संभाजीनगरातल्या घोटाळा प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर. योजनेचा निधी मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागायचे. एबीपी माझाशी बोलताना एका संस्था चालकाचा गंभीर आरोप. छत्रपती संभाजीनगरमधल्या इंग्रजी शाळांमधल्या गैरप्रकारांची ओबीसी मंत्री अतुल सावेंकडनं गंभीर दखल. सुविधा न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार. दिशाभूल करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा. आमदार संजय गायकवाडांवरती हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा. दैनिक सामनातनं सडकून टीका करत मागणी. गायकवाड प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी पळ काढल्याचाही निशाणा. आपल्याला कोणतीही संधी नको, पण नक्षलवाद विरोधात काम करणाऱ्यांना भत्ता द्या. मुनगंटीवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. फडणवीसांचं मिश्किल उत्तर. विधानसभा अध्यक्षांची कोपरखळी. मराठी लोकांबद्दल गरळ ओकणाऱ्या निशिकांत दुबेंची मुंबईतही संपत्ती, तसंच अनेक परप्रांतीय नेत्यांचीही मुंबईत संपत्ती असल्याची माहिती. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानमधल्या खासदारांचा समावेश. शहापूर मासिकवाडी तपास प्रकरणी मुख्याध्यापिकेसह 4 जणांना 14 दिवसांची पोलीस कोठडी. संस्था चालकासह अन्य शिक्षिका फरार. शोध सुरू. तर आणखीन काही दिवस शाळा बंद. नाशिक मुंबई महामार्गावरती उलटलेल्या कंटेनरखाली कार दबली. मुंबईतील 4 जणांचा मृत्यू. गुरुपौर्णिमेनिमित्त मठात दर्शनासाठी जात असताना घटना घडली. रीलसाठी स्टंटबाजी करणं तरुणाला महागात पडलं. नियंत्रण सुटल्यामुळे 300 फूट खोल दरीत कार कोसळली आणि चालक थोडक्यात बचावला. उजनी धरणातनं 21,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धरणात सध्या 94% पाणीसाठा. भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या 4 बाद 251 धावा. जो रूट 99 धावांवरती बाद. तर भारताच्या नितीश रेड्डीने घेतल्या 2 विकेट.